इमस्मिन् अस्मि, इमस्मिन् अत्थि, इमस्मिन् होति, इदं होति, इमस्मिन् ना होति, इदं ना होति, इमस्मिन् उपादा, इदं उपज्जति, इमस्मि निरोधा, इमस्मि निरोधा, इदं निरुज्जन्ति. हे उत्पत्तीचंच ठिकाण आहे. हा संग्रह असला, या संग्रहाचा असा परिणाम होतो. हा संग्रह जर असला याचा असा परिणाम होणार नाही. हा संग्रह नसला तर याचा असा परिणाम होणार नाही. हे उत्पन्न झालं तर या ठिकाणी ते नष्ट होणार आहे. हे निरुद्ध झालं तर त्या ठिकाणी ते नष्ट होणार आहे. निसर्गाचा नियम, याला निसर्गाचा धर्म, निसर्गाचा स्वभाव असं म्हटलं जातं. निसर्गाचा नियम म्हणजे निसर्गाचा स्वभाव. निसर्ग आपल्या नियमांनी चालतो. निसर्गाचा नियम तुम्हाला ठाऊक झाला? निसर्गाचा नियम म्हणजे काय? निसर्गाला हे माहिती नाही की तो कोणत्या नियमांनी चालतो. निसर्गाचा स्वभाव, कारण निसर्गाला हे ज्ञान माहिती नाही. ते बुद्धाला माहिती पडतं हे उत्पन्न होतं कसं आणि नष्ट होतं कसं. उपादवय धम्मिनो, अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो. हे उत्पन्न होणं, काही दिवस राहणं आणि नष्ट होणं, याला जन्म, जगणं आणि मृत्यू म्हणतो. जन्म घेणं, जगणं आणि मरणं हे भवचक्र आहे, दुःखचक्र आहे, लोकचक्र आहे. या भवचक्र, लोकचक्र, दुःखचक्र तोडून हे मुक्तिचक्र फिरायला लागलं की माणूस सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंततः तो मुक्त होतो. मुक्तीच्या या चारही पायऱ्यांची परिपूर्णता गाठतो. श्रोतापन्न, सखदागामी, अनागामी आणि अर्हत्व पद गाठून तो या सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करतो. निब्बाणं परमं सुखं, जे निर्वाण रूपी श्रेष्ठतम सुख आहे ते नित्य आहे. ते त्यालाच परम सत्य म्हणतात. नित्य म्हणजे जे सातत्याने राहतं, ते उत्पन्नही होत नाही आणि निरुद्धही होत नाही. उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. त्यामुळे जे उत्पन्न होत नाही, जे नष्ट होत नाही, त्यांना नित्य म्हणतात, त्याला सत्य म्हणतात. या सत्यापर्यंत तथागतांनी ते तथागत पोहोचले. निब्बाणं परमं सुखं. आपल्याला हे सर्वसाधारण व्यक्तीला हे अनुसंधान करता येत नाही. या सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंततः निर्वाणाचा साक्षात्कार कसा करायचा हे तथागतांना अनुसंधान करता आलं. निरंजना नदीच्या काठावर पिंपळाचा वृक्ष, त्या वृक्षाखाली बसले. जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे आसन सोडणार नाही. 7 सप्ताह बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरचे घातले. पहिल्या सप्ताहामध्ये त्यांनी निरोध संज्ञा वेदही ते निरोध समापत्ती ध्यान 7 रात्र आणि 7 दिवस निर्वाणाचा साक्षात्कार करत राहिले. म्हणजे हे लोकीय शरीर आणि लोकीय शरीर मन बंद पडतं, लोकीय मन बंद पडतं आणि जो नित्य धातूचा निर्वाणाच्या रसाचं रसास्वादन करत असतात. 7 रात्र 7 दिवस. दुसरा सप्ताह 7 रात्र आणि 7 दिवस डोळे उघडे करून बोधिवृक्षाकडे 7 रात्र आणि 7 दिवस बघत राहिले. डोळ्याची पापणी न हालता भगवंत असे एकही पापणी न हालता 7 रात्र आणि 7. दुसरा हप्ता गेला. तिसऱ्या सप्ताहात ते चंक्रमण करत राहील. तुम्ही बोधगयाला गेला असेल, ते दगड पावलं ठेवले आहेत कमळाचे, लांब लांब अंतरावर आहे. भगवान बुद्धांची जी मूर्ती आहे अजिंठा लेण्यामध्ये, जी देवळीच्या त्या भगत नावाच्या त्या आर्किटेक्टनी ती मूर्ती तयार करण्याचं काम केलं. अलेक्झांडर कनिंगहम त्याच मूर्तीचं मोजमाप घेऊन कुशीनगरला जी महापरिनिब्बाण मुद्रा आहे
तीच मुद्रा, तेवढे भगवान बुद्ध होते. त्यामुळं भगवान बुद्धांची उंची किती होती आता तुम्हाला समजलं. केवढे मोठे कुशीनगरची जी महापरिनिब्बाण मुद्रा आहे तेवढे. हे सर्वसाधारण व्यक्ती नाही, तर त्यांना महापुरुष असं म्हटलं जातं. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर असतात. असेच महापुरुष जे बुद्धत्व प्राप्त करतात, आणि ज्या ठिकाणी जे बुद्धत्व प्राप्त करतात ते ठिकाण म्हणजे संबोधी स्थळ, जिथे ब्राह्मण तो घंटी वाजवून दानपेटीच्या पुढे जो एवढा काळा दगड दिसतो लिंडपीठ, ते असली स्थळ आहे. आता जिथे मूर्ती आहे, मूर्ती सम्राट अशोकाच्या कालखंडात नव्हती. जगात पहिल्यांदा जी मूर्ती बनली ती भगवान बुद्धांचीच मूर्ती बनली. त्याच्या अगोदर जगात कुठल्याही मूर्त्या झाल्या नाही. सम्राट कनिष्कांच्या कालखंडात ती मूर्ती बांधली गेली. जी मूर्ती आता आहे ना बोधगयेत, तिथेच बोधिवृक्ष होतं पिंपळाचं. हे 4थं बोधिवृक्ष आता जे आहे. अलेक्झांडर कनिंगम मी 2 श्रीलंकेवरून अनुराधापूरला जी फांदी संघमित्रांनी नेली होती त्यातले 2 वृक्ष आणले. एक सारनाथला आणि एक बोधगयाला. आता जो बोधगयामध्ये हल्ली जो बोधिवृक्ष आहे तो कनिंगमनी अलेक्झांडर कनिंगमनी लावलेला बोधिवृक्ष आहे. जुना अगोदरचा बोधिवृक्ष ज्या ठिकाणी आता मूर्ती आहे, सम्राट कनिष्कांच्या काळात ती मूर्ती बसवली. त्याच्या अगोदर तिथे बोधिवृक्ष आहे. फाहियान, इशिंग, हुआनसांग वेगवेगळे चिनी भिक्षू प्रवासी आले. त्यांनी वर्णनं केली. त्या वर्णनांच्या आधारावर मेजर अलेक्झांडर कनिंगम जातात, प्रवेश करतात. डाव्या बाजूला ज्या 5 मूर्त्या, तिथला दुबे नावाचा प्राणी ब्राह्मण शेंडीवाला तो सांगतो की 5 पांडव आहेत. 5 पांडव नाहीत, 5 बुद्ध आहेत. कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ गौतम 4थे, आणि 5वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शेवटच्या जीवनात त्यांचं अजित असं नाव असणार आणि ते मैत्रेय बुद्ध म्हणून त्यांची ओळख होणार. जिथे सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं, भूतकाळातल्या सगळ्याच बुद्धांनी त्याच ठिकाणी बुद्धत्व प्राप्त केलं. ज्या ठिकाणी तो दानपेटी आहे, दानपेटीच्या पुढचा भाग जिथे गोल, तो लिंडपिंड नाही आहे, ते लिंडपिंड ते म्हणतात, तो स्तूप आहे. असली स्थळ ते संबोधीचंच ते स्थळ आहे. अलेक्झांडर कनिंगम ज्या फाहियान, इशिंग, हुआनसांग या चिनी भिक्षूंच्या प्रवास वर्णनामध्ये जे आलंय ते बोधिवृक्षामध्ये दी महाबोधी विहार इन अंडर द ट्री ऑफ बोधी, महाबोधी ट्री मध्ये हे महाविहार सम्राट अशोकांनी बांधलं. त्याचा उल्लेख केलाय. सम्राट अशोकांनी ते 3ऱ्या संगायनानंतर जिथे संगायन झालं पाटलीपुत्रला, तिथे अशोकारामामध्ये अभिलेख लिहिलेले आहे धम्मलिपीच्या अक्षरामध्ये. तिथे 10व्या अभिलेखामध्ये लिहिलं आहे की ज्या ठिकाणी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीच्या ठिकाणी बोधिवृक्ष होऊन त्याच्या समोर हा सेंटर पॉईंट येतो, जिथे दानपेटी आहे ज्या समोरचा जो गोल आहे ना, लिंडपीठ म्हणून ब्राह्मण पूजा करतोय घंटी वाजवून, तर ते सेंटर आहे त्या विहाराचं. तेच ठिकाण आहे संबोधी प्राप्तीचं. बाबासाहेबही बुद्धत्व प्राप्त करतील तर त्याच ठिकाणी बसून कालोगात हे सगळं नष्ट होईल. तिथे मग नागाबोधी वृक्ष वळायला, आता जी मूर्ती आहे तिथे, आणि तिथे नागाबोधी वृक्ष वळायला, त्या बोधिवृक्षामध्ये बाबासाहेब अजित नाव असेल शेवटच्या जीवनात, महाबोधिसत्वाच्या जीवनात. त्यांच्याही अंगावर 32 लक्षणं, 80 अनुवंजनं असतील आणि ते बुद्धत्व प्राप्त करतील. आता तुम्ही राहाल की नाही मला नाही माहिती, पण मी मात्र राहील. म्हणजे हे जन्म घेणं, जगणं आणि मरणं, परत जन्म घेणं, जगणं आणि मरणं, परत जन्म घेणं, जगणं आणि मरणं, याला भवचक्र म्हणतात, दुःखचक्र म्हणतात, लोकचक्र म्हणतात. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केले तेव्हा अनेक जाती संसारं संधा विसंग अनिविसंग गेहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गेहकारकं दिठोसी पुनः गेहन काशी सब्बाते फासुका भग्गा गेह कुंटंग विसंकितं विसंखारगतं चित्तं तन्हानं खयं अज्जगा इति. मी या संसार चक्रामध्ये अनेक जन्म घेत गेलो. हे तृष्णे, भवतृष्णाच आपल्याला जन्मग्रहण करण्यात बाध्य करते. ज्यांच्या भवतृष्णा संपल्या त्यांचा परत जन्म नाही. हे तृष्णे तूच घर बांधणारी आहेस. मी वारंवार या भवतृष्णेपोटी जन्म घेत गेलो, पुन्हा पुन्हा जन्म घेत गेलो, पुन्हा पुन्हा दुःखात पडत गेलो. जाती बी दुःख आहे, जन्म दुःख आहे. हे तृष्णे तुझ्या मात्र आता साऱ्या कड्या मी भग्न केलेल्या आहेत. आता तू घर बांधू शकणार नाहीस. माझा अंतिम जन्म आहे, अयं अंतिमा जाती नथी दानी पुनर्भवती. माझा आता पुनर्जन्म होणार नाही. कुणाचा? तथागतांचा. तुमचाही पुनर्जन्म होईल. तुम्ही एक दिवस जन्माला आले, जगत आहात आणि एक दिवस मरणार आहात. आमचा राजेंद्र तसाच
कोणाचं मरण कसं आहे तर काय माहिती आपल्याला, पण मरणार आहोत हे पक्क आहे. खरं आहे की नाही? मेल्यानंतर आपण जाळून टाकतो किंवा गाडून टाकतो, मनाला तर जाळलं जात नाही. हे शरीर गाडल्यानंतर किंवा जाळल्यानंतर या शरीरातल्या अग्निवायू, जल आणि पृथ्वीसाठी आपापल्या धातूंमध्ये त्यांचं विलिनीकरण होतं. नष्ट होत नाहीत त्या धातू, त्या नष्ट होत नाही. वेगवेगळ्या धातू वेगवेगळ्या धातूंमध्ये त्यांचं विलिनीकरण होतं गाडल्यानंतर किंवा जाळल्यानंतर. ते मनाला तर जाळलंच जात नाही, ते अगोदरच निष्ठून जातं. शेवटचा श्वास गेला रे गेला, त्याच्याबरोबर मनही चाललं जातं आणि मन फिरत राहतं. बरं, परित्राण केलं, इथे देखील कितीतरी मन असतील आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मन दिसतं का डोळ्याने? पण मनाचं दिसत नाही, पण अस्तित्व आहे की नाही? मन म्हणजे आत्मा नाही समजायचं, नाही तर घोळ होऊन जातं. आत्मा नावाची ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा नावाचे आहे केवळ मानवी मनातल्या कोऱ्या कल्पना आहेत, तथ्य नाही आहे. भगवंतानी कोऱ्या कल्पना आहेत मानवी मनाच्या, तथ्य नाही आहे, पण मनाचं अस्तित्व आहे. मनाला, या चंचल चपळ मनाला पकडायचं कसं? आणि या मनाच्या आधारे, ज्या मनाद्वारे आपलं हे दुःखचक्र भवचक्र बांधून आपण वारंवार पुन्हा पुन्हा जन्म घेत गोतून पुन्हा मरत जातो, या दुःखचक्रात पडतो. या दुःखचक्रातनं, या जन्म मरणाच्या कचाट्यातनं बाहेर पडण्याची विद्या म्हणजे धम्म होय. म्हणून भगवंतांनी हे कथन केलेलं आहे की हे भवचक्र, दुःखचक्र तोडून टाकण्यासाठी जीवनामध्ये असा सद्धम्म आहे की ज्या सद्धम्मामुळे आपल्या सगळ्याच विकारांचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून काय पाहिजे, विघटन विभाजन करून साऱ्या सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून वारा पाहिजे, काढून घे. ज्यामुळं तुम्ही सगळ्या पडल्या आदिवासींच्या पोरी. आदिवासी नाही तर काय तुम्ही सगळे? 10 दिवसाची शिबिर तुम्ही केली नाही ना, म्हणून आदिवासी. अखिलेश, आता अखिल केलाय बरं का, त्याने शिबिर केलाय, तो आदिवासी नाही, त्यानं आपला आदिवासी पण दूर केलंय. प्रदीप आदिवासी नाही, त्यांनी शिबिर केलंय. तू केलाय? जाऊ, हे आदिवासीची पोर बघा कसं आहे. म्हणजे धम्म धारण करताना जागरूकपणे आपल्याला सतोव संपजानो, जागरूकपणा आला पाहिजे. तेव्हा आपल्याला सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्माणाचा साक्षात्कार करून हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र तोडता येऊन या चारही शिड्या प्राप्त करून मुक्तीची अवस्था प्राप्त करता येते, असं भगवंत म्हणतात. भगवंताचा हा सद्धम्म माणसाला आमूलाग्र बदलणारा असतो. माणसाला सुधारून तो बदलत नाही. जातीयवाद्यांना सुधारून ते सुधारत नाही, त्यांना बदलावं लागतं. समाज व्यवस्था सुधारून ती बदलणार नाही, तिचा आमूलाग्र कायापालट करावा लागतो. आमूलाग्र कायापालट करायचं असेल तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक आमूलाग्र बदल करावा लागेल. एवढंच नव्हे तरी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदल करण्यासाठी मन हे अग्रकाम करणार आहे. आणि 390 प्रकारच्या रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी स्वभावाच्या अंतर्गत आपण सगळे घडलेले आहोत. आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. बाबासाहेबांनी 395 कलमांमध्ये घटना लिहिण्याचं कारणच आहे. ही सगळ्याच संप्रदायाची, कुठल्याही जगातली कुठली माणसं असोत, 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. आणि आपला स्वभाव आपल्या वर्तनातनं, आपल्या आचरणातनं उतरतो. ही व्यक्ती या स्वभावाची मोठी रागीट आहे असं म्हणतो की आपण. तर आपण आपल्या स्वभावाचे सगळे गुलाम आहोत. आपला स्वभाव म्हणून 2 व्यक्ती जगात एक नाहीत. एक आहात का तुम्ही? नाही आहेत, कोणीच नाही जगात. 2 व्यक्ती एक नाहीत ना, 2 भाऊ नाही. प्रमोद महाजन आमचा मित्र, मी ज्यावेळेला रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा स्टुडंट विंगचा अध्यक्ष होता त्यावेळेला, आणि प्रमोद महाजन त्यावेळेला तो ABVPचा अध्यक्ष होता. पुढे पुढे त्या रामरथ यात्रा काढली, संरक्षण मंत्री झाला. त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून, लहान भावाने त्याला गोळ्या घालून ठार मारला. रक्ताची कुठे गेली नाती होती? बरे, रक्ताची नाती होती विसरून जातात ना. जगात 2 व्यक्ती एक नाही. आणि आपण सारं जग जोडायला चाललो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारं जगत जोडण्यासाठी सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमच्या आमच्यावर दिली. साधं सुद्धा काम नाही आहे, येड्या गवाळाचं खरंच काम नाही आहे. ते हे तुटलेली माणसं जोडण्यासाठी, सारं जगत बुद्धमय करण्यासाठी हे सगळ्यात मोठी दिलेली जबाबदारी कशी फुलफिल करणार? तुम्ही पडले सगळे आदिवासी.
प्रत्येकाला तुम्हाला ही विपश्यना साधना करावी लागेल. पौर्णिमा असो, अमावस्या असो, अष्टमी असो, दोन्ही त्या उपसत कर्म करावे लागेल. दानादी कर्म करून, संघदानाचे कार्यक्रम करून, ज्या आधारावर आपल्या 10 पारमितांची 4 निश्चयांची परिपूर्ती कराल, तेव्हा तुमचे 10 पारमितांचे घडे भरतील. जेव्हा तुमचे 10 पारमितांचे घडे भरतील, तेव्हा तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बल येईल. ज्या व्यक्तीने, कुणी असो, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम, ब्राह्मण की ब्राह्मण, तर काळे गोरे, या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, सगळी माणसं आपापल्या स्वभावाची गुलाम आहेत. जोपर्यंत आर्य सत्याचा साक्षात्कार करत नाही, तोपर्यंत आपल्या मनाचा स्वभाव बदलणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही असो का आम्ही असो. त्यामुळं आर्य सत्यान दर्शन, आर्य सत्याचा साक्षात्कार करून या परम सत्याकडे पोहोचतो. माणसाचा स्वभाव बदलतो. अशी व्यक्ती नेहमी वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करेल. हे सुत्त पठण, त्याचं राजेंद्रचं चित्त कुठे आपल्याला काय माहिती, दिसत नाही. आव्हान केल्या सुद्धा असेल, कुठे जन्म घेतला असेल माहिती नाही. पण तो काय अर्हत नव्हता ना, तो काय अर्हत नव्हता. कुठेतरी जन्म घेतला असेल, पुन्हा जन्म घेईल ना, पुन्हा जगेल, पुन्हा मरेल. जसं आम्ही जगतोय, पुन्हा जगू, जन्म घेऊ, मरू, पुन्हा जन्म घेऊ. पण जेव्हा अर्हत्व प्राप्त करू, तेव्हा मात्र मुक्त झालो असं समजायचं. पुन्हा जन्म होणार नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, सम्यक संबुद्ध, पश्चेक बुद्ध आणि सावक बुद्ध असे 3 सत्व असतात, त्यांचा परत जन्म नाही, बाकी सगळ्यांचा. त्यामुळे हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र तोडून टाकावायचं असेल, धम्म धारण करून माणसाच्या स्वभाव बदललं. बुद्ध धम्माचं हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. ब्राह्मणवाद, प्रतिक्रांती हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तातनं चितारले गेले. दुसऱ्याच्या चित्तात उत्पन्न झालं नाही झाले. हे महाकुशल चित्त असतं बोधिसत्व. बोधिसत्वाच्या या महाकुशल चित्ताचा हा परिणाम असतो. त्यामुळे सिम्बॉल ऑफ नॉलेज 32 डिग्र्या कमवणारा हा माणूस, त्याच्या तोडीचं कुणी नाही आहे या संपूर्ण वायुमंडलात आता तरी. त्यामुळे ज्ञानाचं प्रतीक ठरले ते. त्यांच्या तुलनात त्यांच्या बुद्धीचा जो उच्चांक आहे, बुद्धीचा त्या तोडीचा माणूस दुसरा सापडत नाही. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतात ना, गांधीच केवळ मजबूर झाले नाही, तर साऱ्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर करून टाकले. त्यामुळे म्हणून सारं जगत बुद्धमय धम्ममय करणं. युद्धाची गरज नाही, तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सद्धम्माने सारं जग जोडलं जाऊ शकतं. ही सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली, आणि ही जबाबदारी निभवण्यासाठीच तुमचं आमचं जीवन आहे, मनुष्याचं जीवन. हे शीलरूपी सौंदर्यानं, समाधीरूपी सौंदर्यानं आणि प्रज्ञारूपी सौंदर्यानं जसं जसं सजावट करू, हे मानवी जीवन एवढं सुस्कर होईल. ते परिपूर्णतेकडे, परिशुद्धतेकडे वाटचाल करून ही परिशुद्धता जगात स्थापित करेल, आणि जगात शांती, समाधान आणि सुखानं लोक राहतील. हा एकमेव असा बुद्धाचा मार्ग आहे, जो 8 अंगांनी युक्त असा मार्ग आहे. हरिओठ्ठंगिको मुक्को. सम्यक दृष्टी हे पहिलं पाऊल आहे संबोधी ज्ञानाचं. दुःख याणं दुःख समुदय याणं दुःख निरोधे याणं दुःख निरोध गामिनी पटिपदा यानंती इति उच्यते इति विक्कवे संमादिष्टि. दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदा या 4 आर्य सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं, याला सम्यक दृष्टी म्हणतात. आणि तेच तुम्हाला करता येत नाही. तुम्ही आदिवासी असल्यामुळे तुम्हाला काय करता येईल. म्हणून शिबिर झालं तुझं, मग त्याला संमादिष्टी म्हणजे हेच तर समजत नाही. दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदा या 4 सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं, याला सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी, हे सगळे शब्द फेल आहेत. संबोधी ज्ञानाची दृष्टी त्याचं पहिलं पाऊलच म्हणजे सम्यक दृष्टी होय. सम्यक हा या शब्दात परिपूर्णता, परिशुद्धता भरलेली असते. म्हणून सम्यक ज्ञानाच्या आधारावर सम्मादिष्टी म्हणजे दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटी उदय ज्ञान गीती अनित्य ज्ञान. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या 3ही लक्षणामध्ये रमण करत करत जेव्हा आपण कायावाच्या मनाने कर्म करतो, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला त्या व्यक्ती करत असतात. नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करत असतात. आणि आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल, इतरांचा लाभ होईल, अशीच कर्म करत असतात ते. माणूस बदललेला असतो, माणसाचा स्वभाव अमलाचा बदललेला असतो. तो धम्मचारी असतो, ती धम्मचारिणी असते. तुम्ही आम्ही काही खरं नाही. त्यामुळे म्हणून हा सद्धम्म
धारण करताना या 40 प्रकारच्या शमत भावनांचा अभ्यास आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करणारा संपूर्ण कल्याण मित्र आपल्याला मार्गदर्शक मिळणार नाही. जरी 10 पारमितांचे घडे भरले तरी जोपर्यंत मार्गदर्शक मिळणार नाही, मारबंधनं तोडून टाकण्यासाठी कसे कसे ते तोडावे लागतात त्याचं मार्गदर्शक असत नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्तीच्या या अवस्था प्राप्त करता येत नाही. म्हणून 10 पारमितांचे घडे परिपूर्ण असावेच, त्याबरोबर कल्याण मित्र मिळावा, ज्या आधारावर आपलं हे धम्मरूपी सौंदर्य आपण स्थापित करू शकतो. आणि अनुक्रमे हा सद्धम्म धारण करून बाबासाहेबांनी दिलेली हे सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी ती आपण फॉलो करून अंमल करून आपल्या बाबासाहेबांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो. हे ऊर्जा, हे बल आपल्याला सातत्याने मिळो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.